नमस्कार, अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण माईन मुळ्याचं लोणचं कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघणार आहे। माईन मुळं म्हणजे आता थंडीच्या हे असे फांद्या फुटलेले असतात, हे असे असतात माईन मुळं। हे फक्त थंडीतच येते, एक वर्षातून एकदाच पीक असते, पण लोणचं हे छान लागतं खायला आणि फार मुरायची गरज नाही आहे। तर आपण हे आता माईन मुळे सोलून घ्यायचं आहे, वरची साल काढून पाण्यात टाकायचं आहे। मी सोलून घेते। हे अशी साल काढून घ्यायची, असं पांढरे असते आत। पूर्ण याची साल काढून घ्यायची अशी। हे अशा प्रकारे मी सगळे माईन मुळ्याची साल काढून घेते आणि मग आपण चिरून घेऊया। हे असं दिसते, साल काढल्यानंतर असं दिसतं। जाडच मुळे घ्यायचे, बाजारात आता येतात भरपूर। लय बारीक घ्यायचे नाहीत, ते चांगलं लागत नाही चवीला। हे असं जाड घेतली तर चवीला लागते। माईन मुळे सोलून वरची साल काढून झाले बघा। हे असं एवढं निघाले। हे अर्धा किलो माईन मुळे आहेत। हे आता चिरून ह्या पाण्यात टाकणार आहे मी। चिरून घ्यायचे बारीक आता। पोळी तुम्हाला कशा बारीक लांबड्या कशा पाहिजे तशा करायच्या। अशा एवढ्या लांब लांब केल्या तरी चालते, बारीक परत चिरून घ्यायच्या। असं चिरून घ्यायचं, पाण्यात टाकायचं आणि नंतर जरा सुकवायचं फॅन खाली, मग लोणचं घालायचं आहे। तर चिरून घेते मी। होतच नाही, पावशेर घेतलं तर लईच होते कमी। अर्धा किलोचं एवढं निघाले। खायला पण लगेच येते, हे फार मुरायची काही गरज नाही। ह्याच्या अशा एवढ्या बारीक सुद्धा फोडी केल्या तर चालतात, अशा पण फोडी केल्या तर चालते, पण मी अशा लांब केल्यात असं धरून खाता येते म्हणून। हे सगळंच चिरून घेते मी आता। हे असं चिरून घेतले आणि पाण्यातच टाकलेलं आहे। हे आता एका नॅपकिनवर मी पसरते आणि पंख्याखाली 1 तासभर हे सुकवून घ्यायचं आणि मग लोणचं घालायचं। हे अशा पद्धतीने तासभर आता हे सुकवून द्यायचं, मग आपण लोणचं घालूया। हे माईनमुळे आपण 1 तासभर सुकवून घेतलेले आहे, एकदम असे हे झालेत, सुकलेत बघा, पाणी नाही आहे। 2 लिंबू घेतलेत त्याच्यात घालायसाठी, हे आता चिरून घालायचे। ही मेथीची पावडर, 1-2 चमचे लाल तिखट आणि 4 चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि मीठ घालायचं चवीनुसार। आणि फोडणीला मोहरी, हिंग आणि हळद घालायचे। तेल अर्धी वाटी ठेवले तापायला तिथं। तेल तापले की आपण त्यात मोहरी आणि हिंग आणि मेथी पावडर घालायची। मी लिंबू चिरून घेते।
ही लिंबूच्या अशा 4-4 फोडी करून घेतल्यात एका लिंबूच्या. हे सालीसकट मी ह्याच्यात घालणार आहे, मिक्स करणार आहे. तेल तापलेलं आहे आपलं. त्याच्यात आता 2 चमचे मोहरी घालायची. चांगलं कडकडीत तापून घ्यायचं तेल. मेथीची पावडर घालायची. 1 चमचाभर मेथ्या घेऊन पावडर केलेली आहे. हिंग घालायचा. 2 चमचे हिंग घातलाय. चांगलं तडतडून द्यायचं आणि थंड झाल्यावर आपण ही फोडणी ह्याच्यात घालणार आहे. फोडणी चांगली झालेली आहे. आता गॅस बंद करूया आणि हे मोहरीची डाळ ह्याच्यात घालायची. गॅस बंद केल्यानंतर घालायची आणि आता थंड झाले की मग आपण मिक्स करूया लोणचं. तेल थंड होऊन द्यायचं. आता तेल थंड झालेलं आहे. आता हे ह्याच्यात 2 चमचे हळद घालायचे. मिक्स करून घेऊया. आता तिखट घालायचं ह्याच्यावर. मीठ घालायचंय. 4 चमचे मीठ घालूया. मीठ जरा जास्त लागतं लोणच्याला. 4 चमचे मीठ घातले. हे मिक्स करून घ्यायचं. तेल पण घालायचं तर ह्याच्यात. मसाला छान भाजलाय बघा. मेथ्या वगैरे सगळं. 4 दिवसात हे खायला येते लोणचं. मिक्स करायचं असं. लिंबूमुळं आणि मिठामुळं पाणी सुटते. जास्त लिंबू घातलं तर आंबट होईल. एकसारखं सगळं मिक्स करून घेऊया. एकसारखं मिक्स करून घ्यायचं. फार काय मसाला पण लागत नाही याला. थोडक्या मसाल्यात होते आणि छान लागते. मला आता मिक्स करतानाच तोंडाला पाणी सुटले. या आता बरणीत भरायचं. या अशी पॅक बंद बरणी घ्यायची कोरडी, उन्हात वाळवून सुकवलेली, गार झालेली. ह्याच्यात आता भरून ठेवूया. एक 4 दिवसांनी ह्याला आता आपण हलवायचं आणि खायला पण घेतलं तर चालते. 4 दिवसात चांगलं मुरते. म्हणजे ही फोड अशी माईनमुळ्याची करकरीतच राहते. ती काय मऊ होत नाही. तशीच ती खायला छान लागते. हे लोणचं असं पॅक बंद करून ठेवायचं. हवा लागून द्यायची नाही. हे अशा पद्धतीने तुम्ही माईनमुळे जर बाजारात तुम्हाला मिळाले
तर लोणचं करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू असे जगाच्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.